बरसात के मौसम में नागपुर जिले के ग्रामीण भाग में सर्दी खांसी के साथ ही वायरल बुखार का प्रकोप बढ़ गया है। कामठी उपजिला अस्पताल में मरीजों की काफी भीड़ बढ़ गई है। ओपीडी में हर दिन 1100 से 1200 मरीज पहुंच रहे हैं, जिससे मरीजों ने कामठी उपजिला अस्पताल में सुविधाएं बढ़ाने की मांग की है। कामठी उपजिला अस्पताल में अच्छी स्वास्थ्य सुविधाओं के कारण ग्रामीण क्षेत्रों में मरीजों की संख्या काफी हद तक बढ़ गई है। बरसात के मौसम में वायरल बुखार फैलने के कारण कामठी उपजिला अस्पताल में मरीजों की संख्या बढ़ गई है। हर दिन ओपीडी में 1100 से 1200 मरीजों की जांच और इलाज किया जा रहा है। न केवल कामठी बल्कि मौदा, नगरधन, काचुरवाई, मनसर, तारसा, निमखेड़ा, वाडोदा, भूगांव, गादा, नेरी, बारेगांव के मरीज भी कामठी के सरकारी अस्पताल के ओपीडी में इलाज के लिए आ रहे हैं। मरीजों की संख्या बढ़ने से अस्पताल में उपलब्ध सुविधा कम पड़ रही है, जिसे देखते हुए अस्पताल में सुविधाएं बढ़ाने की मांग की जा रही है। आपल्याकडे व्हायरल इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। सोबत आहेत डेंग्यू आणि चिकनगुन्याचे रुग्ण, पण एवढ्या जास्त प्रमाणात नाहीये। नागरिकांना एवढीच विनंती राहील की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, पाणी साठू देऊ नका। पाण्यामध्येच डेंग्यूच्या अळ्या तयार होतात आणि त्यामुळे तो प्रादुर्भाव वाढून जातो। तर आठवड्यातनं एक दिवस तरी ड्राय डे पाळा। आमच्याकडे सध्या रोजची ओपीडी 800 ते 1000 आहे। त्यात व्हायरल इन्फेक्शनचेच रुग्ण जास्त असल्यामुळे ओपीडी वाढलेली आहे। तशी पण आमच्याकडे व्यवस्थित औषधं उपचार वगैरे होतो, त्यामुळे ओपीडी बरीच प्रमाणात वाढलेली आहे। सध्या व्हायरलमुळे जो ताप आहे त्या तापाच्या याच्याने व्हायरल फ्लूच्या याच्याने पेशंट खूप मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहे आणि मला माहिती पडलं की इथला डॉक्टर स्टाफ चांगला आहे, म्हणून मी इथली सेवा घ्यायला आलो। खरंच इथं डॉक्टर स्टाफ चांगला आहे, चांगली सुविधा औषधी व्यवस्थित देतात। पण माझ्या मते असं मला म्हणायचं आहे की इथे ज्या सुविधा ह्या कमी आहे, तर शासनाला अशी मी विनंती करतो की जी नागपूर मेयो मेडिकलला ज्या सुविधा त्या इथं होईल, तर ह्या कामठी पीएचसीच्या भोवताल जे मौदा, तारसापासून, रामटेकपासून पेशंट येतात, तर इथं सुविधा मिळाल्यामुळे पेशंटची हेळसांड होणार नाही आणि त्यांना इथं सुविधा मिळेल। जसं आता मला सोनोग्राफी लिहून दिलेली आहे, पण मला डॉक्टर साहेब म्हणे मेयोला किंवा मेडिकलला सोनोग्राफी करून घ्या, तर ते शक्य नाही प्रत्येक पेशंटला। तर माझे असं म्हणणं आहे का जे मेयो मेडिकलला सोनोग्राफी होती, इतर शस्त्रक्रिया होती त्या इथंच व्हावं, तरी शासनाने इथे पुन्हा याच्या दर्जा वाढवावा आणि सर्व सुविधा इथं द्यावं।